किती चिसण्या मिळाल्या आहेत बघा। रत्नागिरी साईडला काही जणांना माहिती नाही, तर आमच्याकडे फोटो वगैरे दाखवला तर म्हणतात गवार आहे, बावच्या आहेत, वेगवेगळं सांगतात। त्याच्यापासून चिकी गुलामध्ये चिकी केली जाते। आपल्या तोंडाला लागले ना तर एखादा व्यसन कसा लागतो तसं आहे। नियती आणि रुद्राचे खूप खूप थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गावी आलो होते, घरीच बसून होतो, कुठे बाहेर गेलो नाही। काल खेळायला गेलो होतो पण आज कुठेच गेलो नाही, तर घरी बसून बसून कंटाळा आला। म्हटलं चला एखादा राऊंड बाहेर मारून येऊया। तर अशीच एक फेरी रस्त्यावर मारली, नदीवर गेलो होतो। नदीवरून घरी येत असताना म्हटलं चिसण्या मिळतात का बघूया। तर रस्त्याच्या इकडेच रानामध्ये मी चिसण्या बघत होतो, तर आपल्याला किती चिसण्या मिळाल्या आहेत बघा। नाही बघा, एवढ्या चिसण्या मिळालेल्या आहेत। मी खूप साऱ्या तोडून आणल्या, तर झाडासकट आणल्यात तोडून। तर मित्रांनो, या चिसण्या आता या वेळेला मिळत नाही। जेव्हा गणपतींचं विसर्जन होतं त्याच्यानंतर दसऱ्याच्या आसपास ह्या चिसण्या मिळतात भरपूर प्रमाणात, पण आता खूप कमी असतात। पण एका जागेवर ह्या खूप साऱ्या चिसण्या होत्या। आमच्या पंचक्रोशीत माहिती असेल चिसण्या वगैरे, पण खाली आपण रत्नागिरी साईडला काही जणांना माहिती नाही, तर आमच्या भागात माहिती आहे। कारण आम्ही विचारतो ना, या माहिती आहेत का, या माहिती आहेत। काही जण बोलतात या बावच्या आहेत, म्हणजे गवार आहेत, असं वगैरे फोटो वगैरे दाखवला तर म्हणतात गवार आहे, बावच्या आहेत, वेगवेगळं सांगतात। तर आत्ता या चिसण्या भेटलेल्या आहेत, त्याच्यामुळं बोललो एखादा व्हिडिओ बनवूया चिसण्यांसाठी। तर हे आमच्याकडे लोक खातात। एकदा तोंडाला लागले ना का व्यसन लागल्यासारखं आहे। तर मी आता घरी जाणार आहे, घरी जाऊन त्या कुटेन व्यवस्थित एक वेळ, आणि तुम्हाला पुन्हा दाखवेन ते कसे खातात वगैरे ते आमच्याकडे माहिती आहेत। पण हा व्हिडिओ असेल ज्यांना हे चिसण्या हा प्रकार काही आहे, कोकणचा रानमेवा जो रानामध्ये मिळतो, ते त्यांच्यासाठी ही व्हिडिओ असेल। तर चला आता मी जातो घरी। पूर्वी आहे ना गुरं वगैरे ही खूप असायची, आणि आमच्याकडे हे बंदिस्त गुरं वगैरे नाहीत। ते म्हणजे शेती ही फक्त पावसाळ्यातच असते, बाकी इतर वेळेस शेती करत नाहीत लोक। त्याच्यामुळं गुरं ही बंदिस्त नसतात, असेच मालावर सोडलेली असतात। तर पावसाळ्याच्या टायमात आहे ना गुराखी वगैरे असतात, म्हणजे गुरांच्या मागे जावं लागतं, कारण लोक शेती करतात ना, तर गुरांच्या मागं जावं लागतं। तर असे गुराखी आहेत, गणपती झालं का जेव्हा चिसण्या होतात ना, तर सकाळी पसाऱ्याला सुद्धा जायचं, म्हणजे गुरं सकाळी सोडायला, म्हणजे 5 ते 6 वाजता सकाळी गुरं सोडून ते परत 8 ते 9 वाजेपर्यंत घरी घेऊन यायचे। नंतर पुन्हा एकदा 1-2 वाजता किंवा 12 वाजता पुन्हा सोडायचे, कारण शेती असायची, तर शेतीमध्ये गुरं सुटली नाही पाहिजे, गेली नाही पाहिजे, तर त्यांच्या मागे एक गुराखी। तर हे गुराखी पसाऱ्याला जेव्हा जायचे ना, तेव्हा खूप साऱ्या सकाळी चिसण्या घेऊन यायचे। म्हणजे इतर लोकही जायचे, पण तेव्हा जर गुरांच्या मागे असतात ना लोक, तर ते तिथेही टाईमपास म्हणून ह्या चिसण्या खायच्या आणि घरीसुद्धा भारा बांधून घेऊन यायचे। मी आता हा भाराच आणलेला आहे, खूप वेळ भेटल्या, कारण या वर्षात चिसण्या खायला मिळाल्या नाही। गावी विचारला आईला, तर व्यवस्थित झाल्या नाही म्हणतात, म्हणजे पोचा वगैरे होत्या, म्हणजे आतमध्ये दाणे व्यवस्थित नव्हते। तर इकडे आता भेटले, त्याच्यामुळं मी ह्या खूप साऱ्या घेऊन आलो। तर आता घरी जाऊन ह्या व्यवस्थित खुटतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आपल्याला किती भेटलेल्या आहेत चिसण्या। त्या चिसण्या घरी घेऊन आलो, वाटेत लोक भेटली, म्हणजे पोरं असतील किंवा बायका असतील, तर त्या भेटल्या, तर प्रत्येकाला 2-2 टावल्या देत आलो। तर आपल्याकडे एवढ्याच चिसण्या राहिलेल्या आहेत। तर मी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, आणि आपल्याला रुद्र आणि नियती हे आपल्याला चिसण्या फुटायच्या मदतीला आलेल्या आहेत। तर आता आम्ही चिसण्या फुटतोय, थोड्याफार एवढ्या फुटून झालेल्या आहेत, आम्ही तिघांनी एवढ्या फुटल्या। आता बाकी या कुठेपर्यंत आपण बघूया। तर या बघा, ह्या चिसण्या कुठून झालेल्या आहेत, आणि ह्या ज्या लाल चिसण्या असतात ना, ह्या लाल चिसण्या चुकून तुम्ही बघत असाल, दिसत असाल, नंतर सुद्धा मी दाखवेन। ह्या लाल चिसण्या फुटून याची
बिया म्हणजे आतमधले जे बिया असतात ते काढली जातात आणि त्याच्यापासून चिकी गुलामध्ये चिकी केली जाते. तर चिकी सुद्धा खूप छान लागते. तर आता आम्ही चिसण्या फुटतोय सगळ्या पूर्ण. नंतर मग मी परत एकदा दाखवेन की आपल्याला किती चिसण्या मिळाल्यात त्या. तर आपण आता बघू. मित्रांनो, या चिसण्या आणायला कमी वेळ लागतो, पण या कुटायला आहे ना खूप जास्त वेळ लागतो. काल्या सुकल्या तर त्या व्यवस्थित लागत नाही अशाच खाल्ल्या तर, पण ह्या ज्या हिरव्यागार असतात त्या खूप छान लागतात. पण एकदा जर यांना आपल्या तोंडाला लागले ना तर एखादा व्यसन कसा लागतो तसं आहे, म्हणजे खाऊशाच वाटतात एकदा तोंडाला लागल्या तर टेस्ट खूप छान असते. तर आता आम्ही फुटतोय चिसण्या. ते काय एवढं वाचलं हे नाही होती माझी बाबू होती सुरवंट होता मला कुठून कर बंद. मित्रांनो, या बघा या चिसण्या अशा हिरव्या एकदम ज्या जाड असतात ना जाड, त्या एकदम जून झालेल्या हिरव्या त्या तोडल्या जातात. कवल्या चिसण्या तोडल्या जात नाहीत, त्याच्यात दाणे नसतात. तर ह्या एकदम व्यवस्थित तयार झालेल्या असतात, तर त्या खातो आम्ही. तर हा बघा ह्या हा भाग आहे ना, इकडून दाताने तोडायचे असतात आणि इकडे डेट आहे त्याचं, हा डेट खाली हाताकडे. तर असे पकडायचं. हे बघा हे इकडे टोक आहे आणि इकडे हे डेट आहे. तर या टोकाच्या या साईडून चिकणी ओवळली जाते. हे बघा ही अशी चिसणी ओपन होते आणि याच्यातले दाणे हे असे दाताने काढून खाल्ले जातात. असे 2 भाग होतात. तर ही चिसण्या अशी खाल्ली जाते. चिसण्या कुठून झालेल्या आहेत आता या बघा, एवढ्या चिसण्या आपल्याला भेटलेल्या आहेत. तर नियती आणि रुद्रचे खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला मदत करायला आलात. हे तुम्हाला थोड्या खायला घेऊन जायला, या दोघांना पण मी खायला घेऊन जायला सांगतोय, कारण त्याने आपल्याला मदत केली आहे चिसण्या फुटायला. तर मी आता चिसण्यांचा ब्लॉग इथेच संपवतोय. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणी बटक्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, काळजी घ्या. आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.